श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 17 मार्च. या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. उद्या सोमवारी जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. या दिवशी भक्तगण उपवास करतात आणि मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतात. फाल्गुन महिना अर्थात मराठी वर्षातील शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच या व्रताचं पालन केलेले श्री गणेशाची कृपा आपल्यावरती होते आणि आपले सर्व कामे ही मार्गी लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. गणपती बाप्पांना समर्पित असणारी चतुर्थी ही गणपती बाप्पांची पूजा अर्चा करणं त्याचबरोबर व्रत करणं याला जास्त महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने आपल्या मुलांवरून या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. यामुळे काय होतं की मुलांची जी काही नजर बाधा आहे किंवा नकारात्मकता आहे तर ती दूर होते. त्याचबरोबर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट हे दूर होतात आणि मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार दिनांक 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 सुरू होईल आणि ही तारीख मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:09 संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही गणपतीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती सोमवारी 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे. तर पहा, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करा. नंतर पूजेच्या ठिकाणी एक चौरंग किंवा स्टूल ठेवा आणि त्यावरती श्री गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला ठेवायची आहे. गणपतीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. देवाला पिवळ्या रंगाची फुलांची माळ किंवा दुर्वा ह्या अर्पण करायच्या आहेत. लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. देवांना टिळा लावायचा आहे. त्यांना मोदक आणि मोतीचूरचा लाडू अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्याला या दिवशी करायचं आहे. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या मुलांना जर कुणाची नजर लागली असेल किंवा आपल्या मुलांची जी प्रगती आहे ती कुठेतरी थांबली गेलेली आहे किंवा आपली मुलं ही खूप कष्ट करतायत, खूप अभ्यास करतायत परंतु त्यांच्या लक्षात राहत नाहीये, तसेच मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा त्यांनी खूप अभ्यास केला परंतु ऐन वेळेस परीक्षेच्या वेळेस त्यांना ते आठवत नाहीये, लक्षात राहत नाहीये. त्याचबरोबर जी लहान मुलं असतात तर ती खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, त्यांना नजर दोष लागले जातात. तसेच भरपूर शिक्षण झाले मुलामुलींचं, म्हणजे त्यांनी खूप पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नाहीये किंवा ते खूप कष्ट मेहनत करत आहेत परंतु त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त होत नाहीये. तसेच लग्नाच्या वयाची मुलं मुली झालेली आहेत परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाहीये. तर अशा सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आपल्या मुलांची नजर काढायची आहे. आपल्या मुलांना लागलेले दोष हे दूर होण्यासाठी त्यांच्यावरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला कधी करायचा आहे? हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला एक हिरव्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि छोटासाच कपडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला हिरवे अख्खे मूग जे आहेत तर ते
108 आपल्याला अख्खे मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे. त्यामुळे आपल्याला देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तो हिरवा कपडा जो आहे तर तो गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये 108 मूग घ्यायचे आहेत. त्यातला एक हिरवा दाणा जो आहे मुगाचा तो तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकदा उच्चारण करायचा आहे आणि तो हिरवा मूग गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. दुसरा हिरवा मूग घ्यायचा, ओम गण गणपते नमः म्हणायचं आणि तो सुद्धा त्या कपड्यावरती ठेवायचा. असं 108 वेळा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या हिरव्या मुगाच्या कपड्यामध्ये पोटली तयार करायची आहे. म्हणजे त्या गाठ मारून पोटली तयार करायची आहे. त्यानंतर ती पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर ही पोटली गणपती बाप्पांपाशी तुम्हाला ठेवायची आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थनाही करायची आहे. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काही दोष अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी, त्यांचे विघ्न संकट टळण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ती पोटली गणपती बाप्पांसमोरून संध्याकाळी रात्री जेव्हा तुम्ही झोपणार आहात तेव्हा ती उचलायची आहे आणि तुम्हाला ती पोटली मुलांच्या उशाला ठेवायची आहे. उशाजवळ रात्रभर ती पोटली तुम्हाला तशीच ठेवायची आहे. सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर ती पोटली तिथून उचलायची आहे. यानंतर तुम्हाला ती पोटली उचलून घ्यायची आहे आणि तुम्हाला त्यामध्ये गूळ आणि खोबरं हे सुद्धा स्वतःसोबत घ्यायचं आहे त्याचा नैवेद्य करून आणि ते तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्याजवळ घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. या वस्तू मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. परत तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर असा हा एक हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर तुम्हाला वेगवेगळे 108 मूग हिरवे मूग घ्यायचे आहे. वेगवेगळा हिरवा कपडा घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही गणपती अथर्वशीर्ष आहेत त्याचं पठण करायचं आहे. तुम्हाला ज्या सेवा सांगितल्या आहेत तर त्या वेगवेगळ्या करायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला एका पोटलीवरती गणपती अथर्वशीर्ष 3दा पठण करायचं आहे. परत दुसऱ्या पोटलीवरती 3दा पठण करायचं आहे. आता पहा, बऱ्याच जणांची मुलं ही बाहेरगावी शिक्षणासाठी असतात. अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस मुलांची एखादी वस्तू असेल, फोटो असेल तर त्याजवळ तुम्ही ही जी पोटली आहे तर ती तुम्ही ठेवू शकता. मुलांची एखादी कपडे असतील किंवा त्यांची चांगली जी वस्तू आहे त्या वस्तूपाशी तुम्ही ही पोटली ठेवू शकता. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर आईने किंवा वडिलांनी किंवा आजी बाबांनी जरी मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल. तर असा हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना देखील करायची आहे. जर घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, परंतु पिरियड्स असतील तर ती आई सोडून इतर कुणी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.